नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आपण जो चॅप्टर बघणार आहे हा जिल्हा परिषदमध्ये जो काही टेक्निकलचा पोर्शन दिलेला आहे त्यामध्ये दिलेला एक टॉपिक आहे, तो म्हणजे आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन समजून घेण्याचे हा जो टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये जर तुम्ही तुमच्या 9वी 10वीमध्ये जर स्टेट बोर्डमध्ये हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर बघितला असेल, 12थमध्ये पण तुम्हाला हा चॅप्टर गेलेला असेल, तिथून या सर्व मी नोट्स घेतलेल्या आहे. आणि या चॅप्टरच्या आणि इतर जे टॉपिक्स जिल्हा परिषदेने दिलेले आहेत, जे फिजिक्स रिलेटेड आहे किंवा टेक्निकल बायोकेमिस्ट्री झालं, त्याच्यानंतर हिमॅटॉलॉजी झालं, मायक्रोबायोलॉजी झालं, त्या संदर्भातले सगळे जे काही नोट्स आहे ते मी ग्रुपवर ऑलरेडी टाकलेले आहेत. या टॉपिकचे नोट्स देखील मी ग्रुपवर टाकलेले आहेत. तर आता बघूया ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, आणि त्या चॅप्टरमधला सर्वात पहिला जो टॉपिक आहे त्याला म्हणतात केपलर्स लॉ. तुम्हा सर्वांच्या आठवणीत केपलर्स लॉ नक्की असेल. तर बघूया केपलरचा फर्स्ट लॉ. केपलरचे 3 लॉज दिलेले आहेत. आपण फक्त महत्त्वाचे पॉईंट कव्हर करूया, कारण की ग्रॅव्हिटेशन चॅप्टर इतका मोठा आहे, फिजिक्सचे त्यांनी दिलेले टॉपिक इतके सगळे मोठे आहेत की आपण प्रत्येक गोष्ट घेणं शक्य नाही आहे. पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या आपण कव्हर करत आहे. तर आपण जाऊया आज केपलर्स लॉकडे. केपलरचा पहिला लॉ बघा काय म्हणतात. तर ऑर्बिटल ऑफ अ प्लॅनेट, म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जर सन असेल तर प्रत्येक प्लॅनेट जो आहे हा सन भोवती एका ऑर्बिट भोवती फिरतो. तर ऑर्बिटल ऑफ अ प्लॅनेट इज अँड इलिप्स विथ द सन. म्हणजे एखादा हा जर मी तुम्हाला अर्थ हा ग्रह दाखवला, आपण पृथ्वीवर आहे आणि पृथ्वी या सनभोवती फिरत आहे, तर ते एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते ॲट अ पर्टिक्युलर फोकाय. म्हणजे एका पर्टिक्युलर फोकसच्या भोवती अर्थ जी आहे ती सनभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते. हा केपलरचा पहिला लॉ आहे. सो केपलर काय म्हणतो आहे, द ऑर्बिटल ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. किंवा एका पर्टिक्युलर फोकस जो असतो, फोकाय फोकस एकच गोष्ट आहे, सिंग्युलर फ्ल्युलरचा तो प्रश्न आहे. तो सेंटर भोवती, सेंटरमध्ये कोण आहे, अर्थ, त्याच्या भोवती जेव्हा प्लॅनेट फिरतात, अर्थ घ्या किंवा कोणताही प्लॅनेट, हा एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. हा झाला केपलरचा पहिला लॉ. केपलरचा दुसरा लॉ आपण बघूया. केपलरचा सेकंड लॉ हा काय म्हणतोय, अ लाईन जॉईनिंग अ प्लॅनेट. बघा, हा झाला सन आणि हा जर मी कन्सिडर केला अर्थवरचा एखादा पॉईंट किंवा अर्थ आपण कन्सिडर केली, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. तर आता हा सन आहे आणि हा इथे प्लॅनेट या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो आहे. तर हा अर्थ आणि प्लॅनेट, अर्थ आणि सन यांच्यामध्ये ही लाईन आपण जॉईन केलेली, आपण दाखवलेली आहे. स्वीप अ इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. याचा अर्थ काय बघा, जर सन इथे आहे आणि हा प्लॅनेट आपण अर्थ कन्सिडर केला, तर हे इक्वल एरियामध्ये एका इक्वल एरिया कव्हर करणार इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाईम. सो इथून तर इतका एरिया कव्हर केला एका पर्टिक्युलर टाईममध्ये, तितक्याच पर्टिक्युलर टाईममध्ये इथून ते इथपर्यंत तो मूव्ह करणार. इथे आल्यानंतर तो प्लॅनेट त्या पर्टिक्युलर टाईममध्ये तितकाच एरिया कव्हर करणार. म्हणजे काय झालं, जरी हा दिसायला तुम्हाला एरिया मोठा वाटत असला, पण हा जो आहे हा कसा आहे, लंबोळा एरिया कव्हर केलेला आहे. इथे पण आणखी लांब झालेला आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर टाईममध्ये एरिया जो कव्हर होत आहे, समजा आपण कन्सिडर केला की 5 मिनिटामध्ये इतका एरिया कव्हर झाला आहे, तितकाच एरिया इथून जेव्हा इथे जाणार तो प्लॅनेट, तितकाच एरिया कव्हर करणार. 5 मिनिटामध्ये सेम एरिया. सो पर्टिक्युलर टाईममध्ये सारखाच एरिया, स्वीप आउट द इक्वल एरिया इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाईम, ह्याला म्हणतात केपलरचा सेकंड लॉ. सो लाईन जॉईनिंग बिटवीन द प्लॅनेट अँड द सन, स्वीप आउट द इक्वल एरिया इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाईम, त्याला आपण काय म्हणतो, केपलरचा सेकंड लॉ. सिंपल समजून घ्यायचं असेल तर मी बघतो बघा, ए पासून सी पर्यंत, ए सी पासून हा मूव्ह झाला, ए सी मूव्ह झाला अप टू ए डी पर्यंत. हा झाला त्याचा पर्टिक्युलर एरिया. सपोज करू आपण एका तासामध्ये. आता पुन्हा नेक्स्ट एरिया जेव्हा प्लॅनेट इथे येईल, तर आपण याला ए ई आणि ए एफ देऊ. तर ए ई आणि ए एफ पर्यंत जो एरिया आपल्याला आता दिसतो आहे, हा देखील एका तासामध्ये जो त्याने एरिया कव्हर केला, हा एरिया आणि हा एरिया कसा आहे, सारखाच एरिया आहे. इथून इथपर्यंत जेव्हा 1 तास होईल, त्या 1 तासामध्ये देखील जो कव्हर केलेला एरिया असणार आहे तो पण कसा आहे, सारखाच एरिया कव्हर केलेला असेल. सो सांगण्याचा अर्थ असा, द लाईन जॉईनिंग बिटवीन द अर्थ अँड द प्लॅनेट, अर्थ अँड द सन, स्वीप आउट द इक्वल एरिया. बघा, इथून इथपर्यंतचा एरिया, इथून इथपर्यंतचा एरिया आणि इथून इथपर्यंतचा एरिया, हे सगळे एरिया जे आहे हे सगळे सारखे आहे, कारण की पर्टिक्युलर टाईममध्ये आहे. सो लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, स्वीप आउट द इक्वल एरिया इन द इक्वल इंटरवल ऑफ टाईम. नंतर केपलरचा थर्ड लॉ बघा, एकदम सोपी आहे. स्क्वेअर ऑफ अ पिरियड ऑफ अ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे टाईम संदर्भातली गोष्ट चालू आहे. याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये असं दाखवलं, द स्क्वेअर ऑफ अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. तर स्क्वेअर ऑफ अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे टाईमचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. आता ते डिस्टन्स आपण दाखवलेलं आहे आर. म्हणजे हा जर आहे सन, हा आहे प्लॅनेट, तुमचा अर्थ पण बघू शकता.
यामधलं डिस्टन्स जे आहे ते जर आर असेल तर मग हे हा जो केपलरचा लॉ आहे तो होतो टी स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ अ डिस्टन्स मीन डिस्टन्स बिटवीन द planet and the sun. So square of period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of a mean distance between the sun and the planet. याचा अर्थ की याला फिरण्यासाठी जो टाइम लागलेला त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे या दोघांमधल्या डिस्टन्सच्या क्यूबला. हा झाला केपलरचा थर्ड लॉ. यानंतर आपण ग्रॅव्हिटेशन टॉपिकमधले समोरचे टॉपिक आणखी समोर कव्हर करूया. सो याच्यानंतरचा जो आपला टॉपिक आहे तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एकदम बेसिक लॉ आहे न्यूटनचा हा जो लॉ आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा या ग्रॅव्हिटेशन लॉची युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ जो आहे याचं स्टेटमेंट बघा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट ईच एव्हरी अदर ऑब्जेक्ट. स्टार्टिंगला असं वाटतं आपल्याला की प्यार मोहब्बत की बातें कर रहे हैं लेकिन पूर्ण फिजिक्स आहे. बघा एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. एक प्रत्येक गोष्ट या युनिवर्समधली प्रत्येक एक गोष्ट दुसऱ्या सब ऑब्जेक्टकडे एका पर्टिक्युलर फोर्सनी अट्रॅक्ट करते. द फोर्स इज अ डायरेक्टली तो जो फोर्स आहे इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. त्या दोन गोष्टी ज्या आहेत ज्या एकमेकांकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या मासेसचा प्रॉडक्ट आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तो जो फोर्स आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टू द स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन देम. तर बघा काय म्हटलं आहे every object in the universe attract every other object with the definite force and this force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of a distance between them. बघा जर मी कन्सिडर केलं की m जो आहे हा एक पर्टिक्युलर मास आहे ऑब्जेक्ट आहे त्याचं पर्टिक्युलर मास आहे. m2 जो आहे हा एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास जे आहे ते m2 आहे. या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते किती आहे r ने आपण डिस्टन्स इंडिकेट केलं. तर आता बघा हा जर आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याला अप्लाय केलं तर त्याच्या हिशोबाने जो फोर्स त्यांच्यामध्ये आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला त्या दोघांच्या मासेसच्या प्रॉडक्टला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन ते. आता हे जे प्रपोर्शनलचं साईन आहे त्याला जर आपण कट केलं तर त्याला आपण इक्वल टू साईन करून इथे काय आणला आपण जी आणि हा जी आहे तुमचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. आता आपण जर याची ह्या जी इक्वेशन आपल्याला बनलं आहे एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर याला आपण कन्वर्ट करूया फॉर द जी साठी जर मी इक्वेशन बनवलं तर जी साठी इक्वेशन कसं होणार एफ आणि आर यांचा प्रॉडक्ट m1 आणि m2. आता आपण याची युनिट्स बनवूया. युनिट्स आपल्याला माहिती असले पाहिजे. हा जो जी आहे ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट याचं युनिट विचारलं जाऊ शकतो परीक्षेमध्ये. तर बघा जो फोर्स आहे याचं युनिट आहे न्यूटन. जो आर आहे आर म्हणजे काय आहे डिस्टन्स आहे. एसआय युनिट म्हणजे मोठं युनिट ते आपण कशामध्ये देणार मीटरमध्ये. स्क्वेअर आहे म्हणून मी स्क्वेअर दिलं आणि मास 1 आणि मास 2 म्हणजे केजी आणि केजीचा स्क्वेअर झाला. याचा सीजीएस युनिट काय आहे न्यूटनचं सीजीएस झालं डायल मीटरचं झालं सेंटीमीटर आणि केजीचं झालं ग्राम त्याचा स्क्वेअर. हे झालं याचं एसआय युनिट आणि हे झालं याचं सीजीएस युनिट. आणि अशा प्रकारे हा झाला न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पुढे यातला आपण टॉपिक पुन्हा कंटिन्यू करूया. तर बघा आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याचा जे सिम्बॉल होता तो कॅपिटल जी होता आणि आत्ता जो आपण बघत आहे हा ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ज्याचा सिम्बॉल आहे स्मॉल जी. ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी म्हणजे काय द ॲसिलरेशन प्रोड्यूस इन अ बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आत्ताच आपण जो फोर्स काढलेला होता फोर्स इज इक्वल टू जी अपॉन g1 अपॉन m1 अपॉन m2 अपॉन आर स्क्वेअर. हा जो फोर्स आहे याच्यामुळे बॉडीमध्ये जे काही ॲसिलरेशन येतं त्याला आपण काय म्हणतो ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ज्याला आपण कशाने डिनोट केलेला आहे स्मॉल जी. एखादी बॉडी मोशनमध्ये येते तो फोर्स त्याच्यावर ॲक्ट होतो त्याला आपण म्हणतो आहे ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी जी. महत्त्वाची गोष्ट अशी आहे या पृथ्वीवर ॲसिलरेशन ड्यू टू द जीची जर आपण कॉमन व्हॅल्यू पकडली तर जी इज इक्वल टू आहे 9.8. पण पूर्ण पृथ्वीवर जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या वर बॉडी गेली तर काय होणार पृथ्वीच्या खाली गेली तर काय जाणार. इक्वेटरवर जर आपण हा जी बघितला तो वेगळा असणार आहे पोलवर वेगळा असणार आहे अर्थच्या वर वेगळा असणार आहे अर्थच्या खाली म्हणजे सेंटरकडे आपण जर गेलो तेव्हा हा जर ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आहे याची व्हॅल्यू चेंज होत राहते. तर बघूया याच्याबद्दल पण जे काही आपले काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ते देखील आपल्याला बघायचे. पण त्याच्या आधी आपण या ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीचा एक फॉर्म्युला डिराईव्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा तुम्हाला माहिती आहे की फोर्स इज इक्वल टू काय तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन. पण
हा जो ॲसिलरेशन आहे आता सध्या पुरता आपण ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी कन्सिडर करूया. म्हणून आपल्या सोबत झाला आता हा ॲसिलरेशनच्या ठिकाणी मी घेतोय स्मॉल जी म्हणजे ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. आता जर मी व्हॅल्यू बनवली म्हणजे हा फॉर्म्युला जर मी जी साठी डिराईव्ह केला तर तो झाला F/m. म्हणजे हा जो m आहे हा एखाद्या बॉडीला आपण कन्सिडर केलेला आहे, त्याचा मास आहे m. आता आत्ताच आपण एक फॉर्म्युला कन्सिडर केला F = g, मोठा m म्हणजे मास ऑफ द अर्थ आणि स्मॉल m म्हणजे काय झालं त्या ऑब्जेक्टचं मास जे आपण इथं कन्सिडर केलेलं आहे. आणि नंतर घेऊ आपण इथे r² डिस्टन्स बिटवीन अर्थ आणि त्या ऑब्जेक्टमधलं मास. म्हणजे मी इथं काय कन्सिडर केलं की हे अर्थ आहे, अर्थवर एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे m आणि या पूर्ण पृथ्वीचं जे मास आहे ते किती आहे मोठा m आहे. आणि इथे मी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ जो आहे तो लावला तेव्हा F = Gmm/r². ठीक आहे. आणि याच्यावर जर मी कन्सिडर केलं की जी किती आहे तो जी आपण आता स्टडीला आहे तो आहे F/m. ठीक आहे. तर आता बघा मी काय करतो या Fच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करू Fच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करू शकतो. कोणती ही व्हॅल्यू जर मी इथे पुट केली तर काय झालं m × g आणि कॅपिटल G मोठा m मास ऑफ अर्थ होता, मास ऑफ ऑब्जेक्ट आणि r². स्मॉल m कटले राहिला G = Gm/r². तर बघा हे झालं ॲसिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला. याच्या रिलेटेड जे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ते आपण आता लगेच बघणार आहे.